मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. महाचर्चेच्या निमित्तानं आपण आता आलो आहोत जतमधील एक सामाजिक कार्यकर्ते माननीय सुशील कांबळे. गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी जत शहरामध्ये काम केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 4 असेल, प्रभाग क्रमांक 5 असेल किंवा वेगवेगळ्या प्रभागामध्ये त्यांचं सातत्यानं काम सुरू असतंय. त्या प्रभागात रस्त्याचे प्रश्न असतील, त्यानंतर मोकाट कुत्र्याचे प्रश्न असतील, त्यानंतर स्वच्छतागृहाचे प्रश्न असतील, एखाद्यावरती अन्याय जरी झाला तर नगरपालिकेमध्ये जाऊन त्याला जाब विचारून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम गेले अनेक वर्षे या शहरामध्ये करत आहेत. अगदी सामाजिक कार्याला वाहून घेऊन ते काम करतायत. जत नगर परिषदेच्या निवडणुकीत ते उभे राहणार अशी चर्चा होती. मात्र एकंदरीत त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची त्यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की आपण सामाजिक कार्यच करत राहूया, निवडणुकीमध्ये न पडताही आपण चांगलं सामाजिक कार्य करू शकतो, असा सल्ला त्यांना मिळाल्यानंतर ते काही निवडणुकीमध्ये उतरले. मात्र त्यांचा अद्यापही निर्णय झालेला नाही कोणत्या पक्षाला असेल किंवा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा. ते साधारणतः आता कधी पाठिंबा देणार आहेत किंवा काय त्यांची भूमिका आहे, त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. जत शहरामध्ये अनेक सामाजिक कार्य करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्या आपण मुलाखती सुद्धा महाचर्चेच्या निमित्तानं आपण घेणार आहोत. माझ्या समवेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कर्डगिर साहेब उपस्थित आहेत. गेले अनेक दिवस आपण महाचर्चा या शहरामध्ये काय काय चाललंय ते घडून आणतोय. अगदी याचं कारण असं आहे की दिवसभर ज्या घडामोडी घडतायत त्या प्रत्येक प्रेक्षकांना त्याची माहिती वेळेवर संध्याकाळी मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. अगदी कोणतंही काटछाट न करता आपण ते आमच्या प्रेक्षकांना भूमिका देतोय, जसं आहे तसं आपण देतोय. त्यामध्ये कुठल्या पक्षाचा प्रचाराचा जोर आहे, कोणी कोणी नावं फोडला ते सुद्धा आपण अगदी आजच्या आजच आपण या चर्चेनंतर देणार आहोत. आज माझ्या समवेत सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे उपस्थित आहेत. कांबळे साहेब नमस्कार. नमस्कार. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. सध्या निवडणुकीच्या रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. आपण फॉर्म भरणार होता पण आपण फॉर्म भरलेला नाही. अद्याप तुमची भूमिका काय आहे, म्हणजे अजून तुम्ही भूमिका जाहीर केलेली नाही. आता तुम्ही म्हणल्यासारखं फॉर्म तर 100% आपण भरायचा विचार होता, पण आम्ही जे काय चळवळीचं काम करतोय किंवा माझ्यासोबत जे चळवळीचं काम करणारे लोक आहेत, आमच्या सगळ्यांचा असा विषय झाला की आपण चळवळीचं काम करतोय किंवा एक समाजसेवा करतोय आणि आपण तीच करत राहावी. आणि माझा पर्सनली पण एक निर्णय झाला की बाबा राजकारणापासून आपण थोडस साईडला जर राहूया, कारण माझं काम आणि राजकारण ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी असं म्हणण्याचं कारण असं आहे की राजकारण ही जरा वरच्या लेवलला म्हणलं तरी चालते, म्हणजे त्यांना राजकारण्यांना वाटतंय त्यांचं राजकारण वरच्या लेवलला. आम्ही काय करतोय, आम्ही समाजकारण करतोय, आम्ही अगदी तळागाळापासून ग्राउंड लेवल पासून करतोय. ते राजकारण्यांना कधी जमलं पण नाही आणि कधी जमणार पण नाही. मी स्पष्ट तुम्हाला बोलतो साहेब. याच्या पाठिंबाचं कारण तुम्ही बघितलंय की म्हणजे मी तुम्हाला दाखवलोय पण कितीतरी वेळेला की साहेब बघा ह्या ठिकाणी ह्या अशा समस्या आहेत लोकांच्या, किंवा तिथं जिथं काय अडचण आहे तिथं तुम्ही स्वतः आहे. मी सुजीत, मला आणखी तुमचं खास वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही समाजकारण करत असताना बऱ्याच गोष्टींना तुम्ही तोंड दिलेलं आहे. हो, 100%. उदाहरण दाखल मध्यंतरी आपण दगडी पूल, लोखंडी पुलाच्या टोक्या बोला, ऐतिहासिक जुन्या आपल्या जत शहराला अगदी शोभेलाशी वस्तू तिथं म्हणता येणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्या पुलाच्या खालच्या बाजूला जाऊन, मला वाटतं नगर परिषद एखादा कर्मचारी सुद्धा तिथे खाली गेला नसेल. नाही एवढं, कारण आम्ही ते बघितलं, कारण ते गंजलेलं वगैरे एवढं हे होतं. ते अशा ठिकाणी तुम्ही जाऊन ते सगळं तुम्ही खरी परिस्थिती काय वस्तू ती दाखवला. आम्ही सुद्धा बघितलं होतं खऱ्या अर्थानं की तुम्ही ते आम्हाला दाखवलं आणि खऱ्या त्या ठिकाणची जी दुरावस्था झाली होती ती दुरावस्था आपण जनतेसमोर आणलो. आणि त्या माध्यमातून नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी थोडीफार दखल घेऊन थोडीफार तर त्या पद्धतीने त्यांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती तुमच्या सूचनेनुसार. घेतली. आणखीन एक ठिकाण आहे तुम्ही की एका ठिकाणी एवढा कचरा साठला होता की नगर परिषदेनं ते ज्यावेळी तुमची बातमी आली खऱ्या अर्थानं त्यावेळी त्या नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना जाग आली म्हणता येते, तर लगेच त्यांनी ते कचरा उठाव केला.
खऱ्या अर्थानं नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कौतुंबिक करणं गरजेचं आहे. कारण ते तातडीने एवढी दखल घेऊन त्यांनी ते काम लगेच करून घेतलं आणि स्वच्छता त्या परिसरात झाली. यामध्ये मग नगर परिषदेच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? साहेब हे बघा, जे आता तुम्ही म्हटल्यासारखं नगरपालिकेनं 100% काम केलं, ती श्रेय काय माझ्या एकट्याचं नाही आहे. हा. मी असं म्हणायचं कारण असं आहे की माझ्यासोबत एक 2-4 लोक काम करतात ती, आणि सगळ्यात महत्वाचं मी ह्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला लोकांसमोर एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की तुम्ही 2 व्यक्तींमुळं मला कुणाचीही ताकद नाही, मला कुणाची सपोर्ट नाही, किंवा माझ्या मागे कोण सुद्धा नाहीये. तुम्ही 2 व्यक्ती आहे, त्याच्यामुळं मी आहे ह्या आता सध्याला ह्या गोष्टीमध्ये, म्हणजे ह्या ठिकाणी. सामाजिक कार्य किंवा करण्यामुळे ऐका, काय? नाही, आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, तुम्ही म्हणजे हे बघा साहेब, सामाजिक काम करतोय मी 100%, पण भानगड कशा आहे माहित आहे का, काही लोक आता मी काम करतोय पण लक्षात घ्या जतमध्ये अशी कितीतरी पत्रकार असतील, ती त्यांनी दाखवत नाही. आपण पत्रकाराला बोलण्यापेक्षा तुम्ही नाही, काही नाही. सामाजिक कार्य करता म्हणून आम्ही तुमचं ते कौतुक करतो. खऱ्या अर्थानं नाही साहेब, तसं म्हणता येणार नाही. एक लक्षात घ्या साहेब, पत्रकार ह्यो लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे, सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे. आणि जर करता पत्रकारांनी प्रामाणिकपणानं पत्रकारिता केली आणि दाखवली ग्राउंड लेवलला जर जाऊन, तर ते काम व्हायलाच पाहिजे. आणि आमच्या सारख्या समाजसेवकांना जर तुम्ही बळ दिलं तर लक्षात घ्या आम्ही कुठपर्यंत जाईल. आम्हाला आमची अपेक्षा काय असते की आम्हाला तुमच्या सगळ्याकडून बळ मिळावं, प्रत्येकाकडून बळ मिळावं. कारण नुसता मी एकटा काही करू शकत नाही, ह्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण आहे. म्हणून मी आता सध्याला ह्या लेवलला आहे की आज सुशील कांबळे ह्या नावाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वार्डातल्या आणि प्रत्येक नेत्याच्या तोंडामध्ये आज माझं जर नाव असेल तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही सगळेजण कारणीभूत आहे. मी एकटा नाही आहे किंवा ही माझं काही स्वतःचं कर्तृत्व नाही आहे, ही तुम्ही सगळेजण आहे म्हणून मी आहे. तुमचं कार्य खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे खऱ्या अर्थानं. कारण बऱ्याच प्रश्नावर तुम्ही प्रश्न उठवलाय किंवा आवाज उठवलाय. त्या माध्यमातून आणखीन एक मला विशेष करून शाळा नंबर लहान मुलं जिल्हा परिषद शाळा आहे 3 नंबर जिल्हा परिषद शाळा, त्या ठिकाणी जो टीसी होता ट्रान्सफर कन्याशाळा. तर त्या विषयावर सुद्धा तुम्ही उठवला. त्या ठिकाणी जर ते टीसी किंवा हलवलं नसतं किंवा त्याचे पेटी पॅकबंद जर केलं नसतं तर काय घटना घडली असेल किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते विषय हाताळला? सर तिथं कसं झालं होतं माहित आहे का, एक तर पावसाळ्याचे दिवस होते आणि तो टीसीला का नाही म्हणजे असं रक्षा भिंत किंवा तिथं असं बाबा त्याच्यापाशी कोणी जाऊ नये किंवा कोणाला तिथपर्यंत जाता येऊ नये असं काय, तिथं सिक्युरिटीज नव्हती, पूर्ण टोटल ओपन होतं. आणि तिथं आहे लहान मुलांची शाळा, आपली कन्या शाळा जी आहे अगदी बालवाडी पासून 5वी पर्यंत तिथं शाळा आहे. आणि तिथं काय माहितीये का, तिथं आजूबाजूला राहणारी लोक काय करतात, गाड्या सुद्धा तिथं त्या शाळेच्या गेट वरती लावतात. त्याच्यामुळे मुलांना का नाही अगदी त्या ट्रान्सफॉर्मरला घासून जावं लागते. तर तुम्हाला सांगतो मी, तिथं व्हायला लागलं असं की पावसाळ्याचे दिवस आहेत, करंट त्याच्यामध्ये हाय टेन्शनचं तो टीसी आहे. तर तुम्हाला सांगतो करंट ही अगदी 5 फुटावरनं माणसाला ओढून घेते. तर मुलांना तिथं त्या ट्रान्सफॉर्मरच्या अगदी 2 ते 3 फुटावरनं जावं लागत होतं. लहान लेकरायचं साहेब, 1 सेकंद सुद्धा लागत नाही त्याचा जीव जायला लेकरांना. आणि गोरगरीब जनतेचे लेकरं तिथं शाळा शिकतात, तिथं काय मोठ्या बड्या बापाचे मुलं शिकत नाही आहेत. मग मला सांगा, जर अशा ठिकाणी आपण त्या वार्डातल्या नगरसेवकानं किंवा तिथल्या एक बाबा समाजसेवकानं ते लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण तिथे कोणीही लक्ष दिलं नाही. म्हणून ते मी बघितलं मला सुद्धा ते कसतरी झालं की बाबा एखाद्या दुसऱ्या लेकराला जर करता त्याचा धक्का लागला, एक तर गोरगरीब जनता पोट आपलं मारून मुलं सांभाळत असते, शिक्षणाला पाठवत असत्या, आणि त्यातनं जर अकस्मात काहीतरी घटना घडली तर त्या आई बापाला कोण आहे सांगा मला. ते आई बाप किंवा ती घर संपलं, जो लहान लेकरू गेलं तर त्यांच्या घरातलं. खऱ्या अर्थानं वीज मंडळाने दखल घेऊन तुमच्या बातमीची दखल किंवा तुम्ही जे मांडलेल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी वीज मंडळ त्या ठिकाणी तार वगैरे असं पॅकबंद करून ते जेणेकरून ती मुलं तिथे जाऊ नये, लोक पोहोचू नये, त्यासाठी वीज मंडळ दखल घेतली. आणखी काय तुम्ही सांगू शकाल सामाजिक कार्याबद्दल? साहेब आता हे बघा, मी तर एक ह्याच आपल्या कुत्र्यांचं सांगितलंय, मोकाट कुत्र्यांचा एवढा भयंकर उद्रेक झालेला नाही साहेब. मी नगरपालिकेला, आता ही नगरपालिकेचं इलेक्शन संपल्या झाली नाही असा नाही विषय. तुम्ही ज्यावेळी मांडला नाही त्यावेळेला मोकाट कुत्र्यांचं आणखी मोकाट जनावर संदर्भातलं खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या आपल्या नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं
हे नोटीस काढलेली आहे. नोटीस काढली होती आपली साहेब. चर्चा हा, ही झाली. काढली. चर्चा झाली त्या संदर्भात. नाही, नोटीस काढली होती साहेब, पण माझं म्हणणं काय पण माहिती- त्यांचं म्हणणं आहे की कुठेही पकडणार कोण आलंच नाही. नाही साहेब, त्यामुळे इलेक्शन झाल्यानंतर ते निवडून करायला परवा पण झालं पुन्हा. नाही साहेब, तसं नाही. मी त्यांना काय, त्यांचं म्हणणं काय होतं माहिती का, त्यांची नसबंदी करणार. हा. आम्हाला त्यांची नसबंदी नको आहे साहेब, आम्हाला त्यांना स्थलांतरित करा. मी सांगतोय हे बघा, आपलं कराडापाशी एक घाट आहे, ओके. अगदी 50-60 किलोमीटरचा जंगल एरिया आहे त्या घाटामध्ये. तिथे कुत्री जर नेऊन सोडली तर ते कुत्री तिथं जगतील, कसंही राहतील, त्यांना काही त्रास होणार नाही. पण इथं कुत्र्यांचं कसं झालंय माहिती आहे का साहेब, जर वर्षात एक कुत्री कमीत कमी 2 वेळेला वित्या, आणि एका कुत्रीला कमीत कमी साहेब अक्षरशः सांगतो 7-7, 8-8 पिल्लं एका टायमाला होत्या. तर त्याची संख्या बघा की वर्षाला एक कुत्री 15 ते 20 पिल्लं प्रोडक्शन करत्या. मग एका कुत्रीची 15-20 पिल्लं, तर आता सध्याला आपल्या इथं असं झालं की हजारो कुत्रे असतील आपल्या जत शहरामध्ये, आणि त्यातल्या त्यात अशी कंडिशन आहे साहेब की त्या कुत्र्यांना जर खायला नाही मिळालं तर ते आपल्या पाळीव जनावरांवर हल्ला करलेत. असं झालेलं आहे साहेब, भरपूर ठिकाणी झालंय. मुलावर हल्ला करतात. लहान अगदी तुम्हाला सांगतो साहेब, माझ्या इथं माझ्या फार्म वरती येऊन माझ्या इथल्या अक्षरशः सशे मारले, त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो पक्षी मारल्यात, कोंबड्या मारल्यात. कोंबड्याचं बऱ्याच जणांचे कोंबड्या तर माझ्या जवळजवळ 10 ते 15 बऱ्याच जणांचे माझ्या कोंबड्या मारल्या. गेल्यात. आम्ही स्वतः हा. त्याला- साहेब तुम्हाला सांगतो, कुणाच्या दारात बांधलेली शिळे असेल, पाळीव मांजर असेल, कुत्रा असेल, अशा प्रत्येकावरती त्याने अटॅक केले बरोबर. आणि मारून खाल्लेत. कितीतरी तक्रारी आहे त्या. त्याच्यानंतर मग साहेब तुम्हाला सांगतो मी आपल्या मोठ्या जनावरांबाबतच, ज्या आपल्या देशी गाई असेल किंवा गिर गाई असेल, अशा प्रकारच्या ज्या सोडलेल्या गाया आहेत त्या ह्याच्यामध्ये शहरामध्ये, तर त्या मालकीच्या आहेत त्या, काही लोकांच्या मालकीच्या आहेत त्या, पण ती काय करतात, त्यांना पूर्णपणे म्हणजे असं मोकाट सोडून दिलेलं आहे. त्यांना सकाळी पहाटे 5 सोडतात आणि संध्याकाळी 7-8 वाजता त्यांनी त्यांच्या गोट्यावरती नेऊन बांधतात. तर मी ही पण सांगितलं होतं की ज्या वेळेला ग्रामपंचायत होती आपल्या जतला, त्या वेळेला कोंडवाडा होता साहेब. कुठं? आपलं लोखंडी पुलापाशी शंकराचं मंदिर आहे ना, त्याच्या शेजारी कोंडवाडा होता आपल्या जतमध्ये. तर तो कोंडवाडा पुनर्वसन त्या कोंडवाड्याचं करावं आणि त्या लोकांना ज्यांची जनावर आहेत त्यांना एक जाहीर नोटीस द्यावी किंवा आव्हान करावं, तुमची जनावर घेऊन जावा आणि बांधा, अन्यथा त्या कोंडवाड्यात नेऊन त्यांची व्यवस्था करावी. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, मार्केट यार्ड आपल्या जतचं, हा, मार्केट यार्डच्या संध्याकाळच्या वेळी तिथे एक 50 ते 100 जनावर, मोकाट जनावर, हे एवढं प्रचंड वाहतुकीला अडथळा करतात. काही तर गाड्यांना धडकले दिले, काही चांगल्या गाड्या, महागड्या गाड्या सुद्धा त्या महागड्या गाड्या धडकलेल्या. खऱ्या अर्थानं त्या एवढ्या मोठ्या ज्या गाड्या ज्या मालक आहेत गाड्यांची, त्या मालकांना नुकसान भरपाई कोणाकडे माहिती अशी अवस्था निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थानं मोकट जनावर कारवाई तर झालीच पाहिजे. साहेब आपला जत गुहागर जो हायवे आहे, जो आहे ना हायवे, बिजापूर गुहागर हायवे, त्या हायवेवरचे कमीत कमी 10 ते 15 व्हिडिओ मी शिवणना टाकलेत की ही बघा मोकाट जनावरांनी, मोठ्या गायांनी वगैरे ट्रॅफिक जाम केलंय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बंकेश्वर मंदिर पाशी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 2 ते 3 गाड्या पाडल्या, कितीतरी जणांची कंपाऊंड पाडले, घरात गेली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या इथे ह्या चौकात अगदी आपल्या स्तंभापासून ते अगदी आपल्या समाज मंदिरापर्यंत 2 वळूंची मारामारी लागली होती साहेब. एवढ्या जोरात मारामारी लागली होती, ह्या रस्त्याला पूर्ण रक्त झालं होतं. काय पूर्ण त्या रस्त्याला रक्त झालं होतं काय. तर ती एकमेकाला सोडविना झाली ती. त्यांनी आमच्या पोरांनी काय केलं माहिती आहे का, शेवटला टँकर मागून पाणी मारलं तरी सुद्धा त्यांनी बोर चालू केल्या प्रत्येकाच्या घरातल्या, तरी सुद्धा ते सोडलं नाही. शेवट फटाकड्या उडवल्या, मोठे बॉम्ब आणून उडवली. त्यावेळेला ती वेगळी झाली. अन्यथा जर करता त्यांच्या भांडणामध्ये जर करता एखादी माणसं राहून देत, एखादी 4 व्हीलर जरी गावली असती तर चिंध्या झाली असती. एवढ्या ताकदीची एवढी मोठी वळू आपल्या शहरामध्ये मोकाट फिरतात. एका धडकत माणूस खलास जगणारच नाही. बऱ्याच वेळा आपण बघितलोय मंगळवार पेठ बाजारात वगैरे, अक्षरशः ज्या दिवशी बाजार दिवशी अक्षरशः एवढं त्या मोकाट जनावरचा हैदस असतोय, ते खऱ्या अर्थानं त्याचा बंदोबस्त करण्याकडे कोणाचं लक्ष नाही. त्यांना भरपूर त्रास आहे. भरपूर त्रास या बरोबर जर आपण बघितलं तर ऐन दिवाळीमध्ये घंटाकडे 11 दिवस आले नाही. अनेक वेळा घंटाकडे प्रॉब्लेम येतो, कचरा रस्त्यावर टाकला जातो. यासाठी सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा शिवशी भेट घेतली. साहेब मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी घंटा गाडीसाठी, पाण्यासाठी, गटर नाल्या साफसफाईसाठी, मोकाट जनावरांसाठी, कुत्र्यांसाठी, त्याच्यानंतर जी काय चिकन, मटन
आणि माशाचं जे वेस्टेज आपल्या वडापात्रात टाकलं जाते त्याच्यासाठी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शहरातले सीसीटीव्ही साठी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या पूल जे आहेत आपले 3 ते 4 पूल आपल्या शहरामधले त्या पुलांसाठी, किंवा आपल्या समाज मंदिरांसाठी, किंवा इतरत्र बऱ्याचशा इतक्या गोष्टींसाठी मी निवेदनं दिल्यात, लिखित निवेदनं दिल्यात, त्यांना जाऊन भेटलोय. प्रॉब्लेम आहे. हा, त्यातले काही निवारण झालं, त्यातलं काही निवारण नगरपालिकेने केलं, काही निवारण मी स्वतःच्या पदरच्या पैशाने केले. असं वाटतंय का आता नगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर जी बॉडी येणार आहे ती बॉडी उद्या चांगलं काम करेल असं वाटतंय का? साहेब मी एक सांगू का तुम्हाला, काय गरजेचं आहे? नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे स्पष्टच मी तुम्हाला बोलतो, मला काय वाटत नाही 1 वर्षभर त्यांनी 1 वर्ष 6 महिने निवडून आल्यानंतर सुरुवातीला काहीतरी केल्यासारखं करतील. वर्ष 6 महिन्यानंतर नव्याचे 9 दिवस म्हणल्यासारखं नव्याचे 9 दिवस तेवढे राहणार आहेत, परत करणार नाहीत. पुन्हा तुमचं आंदोलन चालू राहणार. 1,01,000% साहेब लिहून घ्या तुम्ही, हे पॉइंट लिहून घ्या तुम्ही. म्हणजे एरे माझ्या मागल्यासारखंच अवस्था होईल 100% त्यांनी थांबले की तुमचं आंदोलन चालू 100. आणि आपण, मी तुम्हाला सांगू का साहेब, तुमच्या माध्यमातून सगळ्यांनाच मी एक शब्द देतोय की माझं काम जोपर्यंत मी जिवंत असणार आहे तोपर्यंत माझं काम थांबणार नाही. माझ्या नंतर माझ्या घरातली मुलं असतील किंवा माझी जी कोणी मी तयार करवली ती मुलं असतील, ही कायमस्वरूपी ही काम चालूच ठेवणार. बरं, आता सध्या आता निवडणुकीचा माहोल सुरू आहे. हा, आपण जरा थोडस विषयाकडे येऊया. हा, निवडणुकीत सध्या जत शहरात अगदी जोरदार सुरू आहे. हो. 4 पक्ष मैदानात आहेत. 5 पक्ष आमच्या वार्डात, 5 तुमच्या प्रमाणात आमच्या वार्डात 5 उमेदवार एकेका पक्षाचे आहेत. तर प्रचार एकदम जोमात सुरू आहे. त्या निवडणुकीवर कसं बघाल तुम्ही सध्या? सध्याला निवडणुकीकडे बघायचं म्हणलं तर मी तुम्हाला खरे सांगू का, मला खरोखर सिरियस मला हसू यायला लागले त्या निवडणुकीचं आणि त्या पक्षांचं का नाही, खरोखर हसू यायला लागले. अगदी पहिली तर गोष्ट आपले जत शहराचं किंवा जत तालुक्याचं राजकारण किंवा ही जी काय आहे ना, अगदी गडूळ करून टाकले आणि दूषित करून टाकलेलं आहे लोकांना. मला काय लोकांनी दूषित केलंय, लोकांनी उमेदवार दूषित केलेलं आहे, उमेदवारांनी राजकारण्यांनी दूषित केले. लोकांच्या समस्या असतील, लोकांच्या अडचणी असतील, लोकांच्या गरजा असतील, आरोग्य असेल, त्यांच्या सेवा असतील, त्याबद्दल ह्यांना काडी मात्र घेणं देणं नाही आहे. तू मोठा का मी मोठा, तुझ्या किती पक्षाची कॅन्डिडेट निवडून येणार आहेत, माझ्या किती येणार आहेत, सत्ता कुणाची बसणार आहे, हा, आणि सत्ता कुणाची बसणार आहे. मी इथं ह्या गल्लीमध्ये मी किती वार्डामध्ये ह्या गल्लीत मी किती लीड जाऊ शकतोय, मी त्या पलीकडच्या गल्लीत किती लीड जाऊ शकतोय, माझा नगराध्यक्ष किती, मी माझ्या नगराध्यक्षाला किती मतदान देऊ शकतोय. अशा बऱ्याचशा गोष्टी यांच्या चालू आहेत. पण ह्यांच्या गोष्टी शहरातल्या सुजलाम सुफलामाच्या बाबतीत काही सुद्धा नाही आहे, काहीच नाही. चर्चा झाली पाहिजे, चर्चा पण होत नाही आणि ह्यांच्या डोक्यात पण नाही तो साहेब. झाली पाहिजे असं तुमचं मत आहे? साहेब नुसतं व्हायला नाही पाहिजे, शहराचं सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे. हो, आता मी तुम्हाला सांगतो, येऊन जाऊन आमच्या लोकांना कुठल्याही वार्डातले असेल, कुठल्याही खेड्यापाड्यातल्या वाडी वस्तीच्या कुठल्याही लोकांना असेल, इलेक्शनच्या वेळेला, मग ती कुठलीही असो, आमदारकी, खासदारकी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत, सोसायटी, काय कुठलं पण असू दे इलेक्शन, त्यावेळेला सगळ्यात मोठा मुद्दा सगळ्यात पहिला मुद्दा आमच्या लोकांना काय सांगतात, तुम्हाला पाणी देणार आहे, तुमचं पाणी आलंय, माझ्या नेत्यानं आणलंय पाणी, माझ्या नेत्यानं आणलंय पाणी. कुठल्या नेत्यानं आणलंय पाणी दाखवा तर मला. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्या वार्डात किंवा तुमच्या प्रभागात पाणीच अजून आलेलं नाही. प्रभागात म्हणण्यापेक्षा आपला जत तालुका हा अत्यंत दुष्काळी आणि पाण्या वाचून तळमळणारा आणि तडफडणारा आपला तालुका आहे. साहेब तुम्हाला सांगतो, तिकडे पूर येऊन लोक मारायला लागलेली, किती काय काय त्रास व्हायला लागलेला आम्हाला माहित आहे. प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आलोय, तर तुम्हाला सांगतो तिकडे पाणी म्हणून आम्हाला पाणी नको म्हणून लोक ओरडत होती. अहो, तशा त्या पुरामध्ये तेवढ्या पावसामध्ये आमची लोक पाणी म्हणून मरत होती. तेवढ्या पावसामध्ये सुद्धा 8 दिवसाला एकदा पाणी येत होतं. तर एकंदरीत हा विषय सगळा आता झालेला आहे. एकंदरीत सामाजिक कार्य सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तुम्ही निवडणुकीमध्ये आता भाग घेतलेला नाही, पण तुमची भूमिका ही आता किंग मेकरची आहे. 3 ते 4 वार्डामध्ये तुम्ही किंग मेकरची भूमिका बजावू शकताय. 100%. तुम्ही आता भूमिका अजून जाहीर केली आहे तुम्ही, काय भूमिका साहेब? मी एक सांगू का, खरोखर मी एक सरळ मार्गी समाजसेवक आहे. मग
माझी भूमिका जर तुम्ही विचारत असशील ना, तर मला माझं स्वतःच काही त्याच्यामध्ये म्हणजे माझं काही बेनिफिट, माझा फायदा किंवा माझा रोल नाही. माझं एक आणि एकच विषय आहे की माझ्या शहराचं सुजलाम सुफलाम कसं करता येईल. माझ्या शहरामधल्या ज्या समस्या आहेत त्या अगदी सुरुवात पाण्यापासून ते त्याचा शेवट मडी जाळण्यापर्यंत. आता तिथं मडी जाळायला बिल्डिंग बांधून ठेवल्या. तुझं आश्वासन तुम्हाला दिलं पाहिजे त्यांनी. नाही, ऐका की मडी जाळायला बिल्डिंग बांधून ठेवल्या किती मोठी, पण तिथं काही सोयी नाहीये. दुसरी गोष्ट तिथं गॅसचं पण केलेलं आहे, पण तिथंही काही उपयोग नाही. बिनकामाचं तुम्ही ही का पैसे वेस्टेज करायला लागलाय. ते पैसे तुम्ही दुसरीकडे कुठेतरी काहीतरी कामाला चांगले वापरा, अहो पाण्यासाठी वापरा. मी तुम्हाला सांगतो साहेब, आज कुठलाही नगरपालिकेचा कर्मचारी असेल, नेता असेल किंवा नगरपालिकेचा सीओ अधिकारी असेल, त्यानं शहरातल्या प्रत्येक वार्डातल्या प्रत्येक वार्डातल्या 11 वार्ड आहेत ना, प्रत्येक वार्डातल्या 2-2 व्यक्तींना पाण्याच्या ते फिल्टरच्या ठिकाणी न्यायचं, जिथे पाणी फिल्टर होते आणि शहरामध्ये येते तिथे न्यायचं आणि मला दाखवायचं की त्यांनी काय पाणी कशा पद्धतीने फिल्टर करतात आणि पाणी किती फिल्टर होते आणि ते पिण्यायोग्य आहे का, जे आम्हाला शहरामध्ये प्यायला पाणी येते ते आम्हाला दाखवायचं. माझं ओपन चॅलेंज आहे प्रत्येक नेत्याला, प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि प्रत्येक त्या अधिकाऱ्याला. माझा ओपन चॅलेंज आहे, तुम्ही दाखवा किती तुम्ही शुद्ध पाणी देताय आम्हाला प्यायला. माझा मुद्दा असा आहे की कोण तुम्हाला या शहराचं संपूर्ण नियोजन चांगलं करेल, शुद्ध पाणी देईल, स्वच्छता देईल, घंटागाडी वेळेवर देईल, ह्या पक्षाला तुम्ही मदत करणार आहे. आता ती तर आहे. आता घंटागाडीचं बोलला, हे तर थोडंसं मी तुमचा विषय थांबवतो मग माझं मी सांगतो. घंटागाडीचा विषय बोलला साहेब, घंटागाडीचं असं झालंय काय तुम्हाला सांगतो. नगरपालिकेचं इलेक्शन कसं असते ना, तशा पद्धतीचं घंटागाडीचं टेंडर झालंय साहेब. टेंडर मला का तुला का अनेक कुणाला, ह्या लोकांमुळं या घंटागाडीचं ज्यांनी टेंडर घेणार नाही साहेब, ज्यांनी घ्यायचं ते म्हणजे ज्यांचं जी लोक आहेत ना त्यांना टेंडर घ्यायचं आहे घंटागाडीचा. आज मी तुम्हाला सांगतो, पण त्यांना ग्राउंड लेवलला सर्व्हिस द्यायची नाही आहे घंटागाडीची. हे बघा, त्या घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांचा पगार देत नाहीत, त्या घंटागाड्यांचं वेळेवरती मेंटेनन्स करत नाहीत, त्या घंटागाड्यांना टाकायला तेल देत नाहीत, तर त्या घंटागाड्या फिरणार कशा मला सांगा आपल्या शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये. आपला मुद्दा काय आहे, तुमची भूमिका आता काय राहणार, तुम्ही कुणाला मदत करणार आहे? कारण तुमच्या प्रभागात सध्या उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे चर्चेचं एकदम जोरात सुरू आहे तुमच्या प्रभागात. शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत, आरपीआयचे 2 उमेदवार आहेत, बसपचे 2 उमेदवार आहेत, भाजपचे 2 उमेदवार आहेत, काँग्रेसचे 2 उमेदवार आहेत, असे टोटल तुमच्या प्रभागामध्ये 10 उमेदवार आहेत. काय तुमची भूमिका आहे साहेब? मी आता तुम्हाला सांगू का माझी स्पष्ट भूमिका सांगतो. मी अजूनही निर्णय घेतला नाही. उद्याच्याला 11 वाजेपर्यंत माझा निर्णय होईल की मला कुठल्या पक्षासोबत जायचं आहे किंवा कुठल्या कॅन्डिडेट सोबत जायचं आहे. तो बीजेपी हे असेल, तो आरपीआय हे असेल, ती मी आता सध्याला तुम्हाला म्हणजे स्पष्ट सांगू शकत नाही. पण तुम्हाला पूर्ण शहराचं ब्ल्यूप्रिंट पाहिजे तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का, मला तो कॅन्डिडेट किंवा तो पक्ष मला वाटला की बाबा हा यो पक्ष योग्य आहे आणि ह्यो कॅन्डिडेट योग्य आहे आणि ह्यांनी 100% काम करतील, आता त्याच्या मागे जाणार आहे. आता पण तुमच्याकडे वेगवेगळ्या पक्षांनी संपर्क साधला असेलच ना साहेब. ज्या दिवशी आपल्या इथं आरक्षण पडलं, SC पुरुष ओपन महिला, अगदी वार्ड रचनेपासून जरी म्हटला तरी चालतंय की वार्ड रचनेपासून मला विचारतात की तुमची भूमिका काय आहे, तुम्ही उभारणार आहे का इलेक्शनला. एवढे दिवस भूमिका गुलदस्त्यात काय ठेवला तुम्ही? एवढ्या दिवस भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यापाठीमागचं कारणच मी तुम्हाला सांगतो साहेब की मी राजकारणी नाही, मी एक समाजसेवक आहे. मग मला ज्या वेळेला मला वाटेल की हा 100% ही योग्य कॅन्डिडेट आहे, योग्य पक्ष आहे, त्याच वेळेला मी त्याच्या पाठी मागे जाणार आहे किंवा त्याच्यासोबत राहणार आहे. कसं आहे साहेब, नोटांचं जे आमिष आहे, नोट हा ती तर आहे. पसंत नाही उमेदवार, पसंत नाही हो, 10 उमेदवार पसंत तर नोटाला नाही. मी तुम्हाला सांगू साहेब, ज्या वेळेला उद्याच्याला 11 वाजतील, माझा निर्णय होईल की बाबा ह्या पक्षासोबत जायचंय, त्या पक्षासोबत जायचंय. काही माझी जी जिवलग आहेत, माझी गुरुवर्य जे आहेत, त्यांच्याशी चर्चा होईल, त्यांच्यासोबत मी अजूनही आम्ही बसलो नाही, अजूनही आमची चर्चा झाली नाही आहे. जी माझी 4 गुरु आहेत, ज्यांच्यामुळे मी आहे, मी स्पष्ट उघड कॅमेऱ्यासमोर बोलतो की माझी 4 गुरु आहेत, त्या गुरूंसोबत माझं जोवर बोलणं होणार नाही, ती मला जोवर सांगणार नाही तुला ही करायचंय, तुला ती करायचंय, तोवर माझी भूमिकाच नसणार आहे. माझी भूमिका स्पष्टच असणार आहे. हा, आणि जर करता माझ्या गुरूंनी म्हणले की तुला काहीच करायचं नाही, तुला गप्प बसायचं आहे, तर मी काहीही करणार नाही, मी गप्पच बसणार.
धन्यवाद. हे होते आमच्या समवेत जत येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय सुशीलजी कांबळे. अतिशय तडफडीनं गेले अनेक वर्ष ते जत शहरातील या प्रश्नासंदर्भात ते भांडतात. अनेक प्रश्न त्यांनी ते हे सुद्धा करून घेतलेले आहेत, त्याचे काम सुद्धा करून घेतलेले आहे. त्यामुळे एकंदरीत या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्या 11 वाजता ते भूमिका या ठिकाणी ठरवणार. काय भूमिका ठरवणार यांच्याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. आमचं सुद्धा लक्ष तुमच्याकडे राहणार आहे. आज आमच्या महाचर्चेच्या निमित्तानं तुम्ही सहभागी झाला, याबद्दल मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं तुमच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.